जर का आपल्याला काही घरातल्याच पदार्थांपासून काही गोड खावंसं वाटत असेल तर अशा वेळेस अजिबात विचार न करता लगेचच किचनमध्ये जाऊन 1 कप गव्हाचं पीठ भाजण्यासाठी घ्यायचंय आणि यापासून खूप टेस्टी, मऊसूद आणि पौष्टिक असे पेढे बनवायला सुरुवात करायची आहे। असं हे टेस्टी पेढे बनवण्यासाठी सुरुवातीला गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचंय। त्यानंतर गॅसच्या स्लो फ्लेमवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचंय। पीठ सगळीकडून सारखं भाजण्यासाठी ते सारखं ढवळत राहायचंय। तर पिठाचा कलर इथे हलकासा चेंज झालाय। गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच 5 ते 6 मिनिटभर तरी हे पीठ चांगलं भाजून घ्यायचंय। पीठ जसं जास्त वेळ भाजलं जातंय तसा पिठाचा कलर सुद्धा चेंज होतोय। भाजल्याने पीठ इथे हलकसं झालंय। पीठ इथे खमंग भाजल्याने छान असं सुगंध सुद्धा घरभर दरवळतंय। तर असं हे खमंग पीठ भाजल्यावर ते मी आता एका डिश मध्ये काढून घेतेय। याच कढईमध्ये मी आता थोडंसं बेसनचे पीठ भाजून घेणार आहे। हे सुद्धा पीठ मी भाजण्याआधी चाळून घेतलंय। 1/4 कप बेसन पीठ यामध्ये मी घालून घेते। हे सुद्धा पीठ गॅसच्या स्लो फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचंय। पीठ भाजताना सुरुवातीला तूप घालायचं नाहीये। तुपामुळे पिठाच्या जास्त गुठळ्या होऊन पीठ खरपूस असं भाजले जाणार नाही। यासाठी पीठ भाजल्यानंतर यामध्ये तूप घालणार आहे। पीठ भाजताना पिठामधल्या बारीक गुठळ्या मोडूनच हे छान असं भाजून घ्यायचंय। बेसन इथे छानपैकी भाजल्यावर या पिठाचा कलर सुद्धा चेंज झालाय। हे सुद्धा पीठ इथे भाजून तयार झालंय। बेसन घालणं हे ऑप्शनल आहे। जर का फक्त गव्हाच्या पिठाचे पेढे बनवायचे असतील तर त्या पिठाचे सुद्धा पेढे तुम्ही बनवले तरी चालतील। यामध्ये आता सुरुवातीला जे काही गव्हाचं पीठ भाजलं होतं ते मी यामध्ये घातलंय। आता मी इथे गव्हाचं आणि बेसनचं पीठ हे दोन्ही पिठे छान असे मिक्स करून घेतली आहेत। यामध्ये अर्धा कप तूप घालून घेणार आहे। तूप इथे मी थोडे थोडे करून घालणार आहे। सगळं तूप एकदम घालायचं नाहीये। हे तूप मी थोडंसं घालून यामध्ये पीठ थोडा वेळ भाजून घ्यायचंय। शक्यतो तूपच यामध्ये वापरायचंय, त्यामुळे चवीला पेढे हे खूप छान लागतात। तूप घालण्याआधी पीठ हे आपण थोडा वेळ भाजलंच होतं। तूप घातल्यावर सुद्धा थोडा वेळ भाजून घ्यायचंय। पुन्हा थोडंसं यामध्ये आपण तूप घालून घेऊया। तर इथे मी 2 मिनिटभर तरी हे पीठ भाजून घेणार आहे। तूप घातल्यावर हे पीठ आपल्याला फटाफट ढवळत राहायचंय। ही प्रोसेस आपल्याला जरा फास्ट करायची आहे, कारण पीठ कढईच्या तळाशी थोडं जरी लागलं तरी पेढ्यांची चव बिघडू शकते। पिठामधल्या सर्व गुठळ्या चमच्याने प्रेस करत मोडून घ्यायचे आहेत। इथे अजूनही पीठ आपलं थोडं कोरडं आहे। जे काही थोडंसं तूप उरलंय ते मी नंतर घालून घेणार आहे। यामध्ये मी मिल्क पावडर घालून घेतेय, म्हणजे ती अशा पिठामध्ये चांगली मिक्स होईल। यात 5 चमचे मी मिल्क पावडर घालून घेतली आहे। ती या पिठामध्ये चांगली अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे। इथे तुम्ही मिल्क पावडर आणि थोडीशी दुधावरची मलाई सुद्धा घालू शकता। वरून पाव चमचा वेलची पूड घालून घेतली। आता यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहे। इथे मी पिठी साखर 1 कप पेक्षा थोडंसं कमी घेतलंय, म्हणजे इथे मी 1/4 कप पिठी साखर घेतलीये। चाळून घेतल्याने पिठी साखर मध्ये गुठळ्या न राहता ही पिठी साखर पिठामध्ये छान अशी मिक्स होते। गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची आहे। हे सर्व काही यामध्ये चांगलं मिक्स झाल्यावर जे काही उरलं होतं तूप ते सर्व मी यामध्ये घालून घेतलंय। तर इथे मला अर्धा कप तूप लागलेलं आहे। पीठ हलकंसं गरम असतानाच लगेचच हे सर्व मिक्स करून घ्यायचे। सगळ्यात शेवटी मी थोडंसं जायफळ किसून घातलंय। आता इथे गॅस बंद करून हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। थोडं थोडं तूप घातल्याने जसं आपल्याला पेढ्यांसाठी मिश्रण हवंय तसं मिश्रण तयार झालंय। जर का तुम्हाला अजून तूप हवं असेल तर यामध्ये 1-2 चमचा तूप घालू शकता, कारण तुपामुळे हे पेढे खूप चविष्ट होतात। आता हे मिश्रण लगेचच ताटामध्ये घ्यायचंय। हे मिश्रण कोमट झाल्यावर लगेचच पेढे बनवायला घ्यायचे। यातील थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन याचा गोळा होतो का ते आपण बघूया। तर याचा छान असा गोळा तयार झालाय, म्हणजे पेढे बनवण्यासाठी हे मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालंय। इथे आता आपण पेढे बनवायला सुरुवात करूया। यातलं थोडंसं मिश्रण हातात घेऊन दोन्ही हातांनी जसं लाडू बनवतात तसं गोल गोल फिरवून हातावरच हलकसं प्रेस करायचंय। नंतर त्या गोळ्याच्या कडा सुद्धा व्यवस्थितरित्या गोल करून घ्यायचे आहेत। या पेढ्याच्या सेंटरला एक डिझाईन म्हणून मी बोटाने हलकसं प्रेस करून घेतलंय। तुम्हाला जसे पेढे बनवायचे आहेत लहान मोठ्या आकाराचे तसे तुम्ही पेढे बनवून घेऊ शकता। या पेढ्यांमध्ये मावा किंवा दूध मलाई न वापरता खूप टेस्टी असे पेढे बनवून तयार होतात। इथे आता मी आणखीन एक दुसरा पेढा बनवून दाखवते। अशा पद्धतीने सर्व पेढे मी बनवून घेणार आहे। तर इथे मी सर्व पेढे असे बनवून घेतलेत। पेढ्यांच्या मधोमध मी बोटाने प्रेस करून घेतले। त्यामध्ये मी बदाम आणि पिस्त्याचे बारीक असे तुकडे करून चमच्याने पेढ्यांच्या सेंटरला असे लावून घेते। तर इथे आपले खूप टेस्टी आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर असे पेढे बनवून तयार झालेत। तर मी यातला एक पेढा तुम्हाला तोडून दाखवते।
आतून सुद्धा हे पेढे चिकट न होता छान असे खुसखुशीत झालेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत. धन्यवाद.